नमस्ते जी नमस्ते. मी माधवनचं लाडकोतनं स्वागत करता असं एका नवीन व्हिडिओ. तर टायटल आणि थंबनेल बघून तुमका समजलाच असतला की आजची जर्नी होतली ती माझी ट्रेन जर्नी होतली पूर्ण प्रवास. तर आता असं मी बघू शकताच तुम्ही आता असं कुडा रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो. आमची ट्रेन लेट झाली जाग्यावरच 1 तास ट्रेन लेट झाली आता पुढे पण 1 तास आधीच 1 तास लेट दाखवत होती. आजची जी आमची ट्रेन आहे ती 0:11:40 जी मडगाववरनं सुटता दर गुरुवारी रात्री 8 वाजता आणि कुडाळला येता रात्री 10च्या दरम्यान. पण आता लेट झालो 11 वाजता येतली तर ना व्हाया पनवेल कल्याण करीत शेगाव वगैरे करीत रात्री उद्या रात्री 9:30 म्हणजे परत 24 तास लागतात. पण ऑलरेडी 1 तास हवे आता लेट झाली आणि थंय 1 तास लेट दाखवला जेणेकरून 26-27 तास लागतले. तसं काय नाही मी याच्या आधी केलेलो आहे एवढं प्रवास. पण माझ्यासोबत आता सध्या पूर्ण फॅमिली चाललो. एका बहिणीचं लगीन त्यामुळे आईची जरा या गोची उतली कारण की आम्ही तर यंग आई वाय जरा आता म्हातारी जायचं चालली त्यामुळे रात्र तर कशी तरी जायत पण सकाळ उद्या दिवसभर ट्रेनमध्ये जरा प्रॉब्लेमच आहे. चला आता ट्रेन कधी येता काय माहिती. ट्रेन येईल काय अपडेट देते तुमका. फायनली 1 तास 20 मिनटं आमचे लेट ट्रेनचं आगमन झालेलं असा. ट्रेन येली आमची. बाई ये गे बाई ये. बसान कंटाळ होईल तुझी वाट बघून दमले ये बाई आमची ट्रेन येली. समोर ही हाप्पा गाडी लागली आहे मडगाव. चला आता रात्र झाली होती लोक पण येतात डोळे पेंगतात अक्षरशः. रात्रीचा इंटरेस्टिंग असला पण नाही दाखव. चला झोपते आता उद्या भेटू सकाळी. क्रमांक 1 से चलने को तैयार है. हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. झालेली मित्रांनो आता संगमेश्वर रोड आहे. गुड मॉर्निंग मंडळी. आता सकाळचे वाजले 9:15 आणि आता जरा फ्रेश बिश होतं. आता आमची गाडी पनवेलला पोचलेली आहे. आता आम्ही पोचलो आहे मुंबईला. हे दाखवतो तुम्हाला. हे बघा हे आहे मुंबईचं कोपर स्टेशन. त्याच्या पुढे डोंबिवली, त्याच्या पुढे ठाकुर्ली, त्याच्या पुढे कल्याणला आमची ट्रेन थांबणार आहे. हे बघा मुंबईची शान लोकल ट्रेन. आता मस्तपैकी फ्रेश बी होऊन बसलं असं आहे. नाश्ता बिष्टा केला आहे आणि आता मस्तपैकी हवा घेत आहे. रात्र तर कशी गेली आता दिवस कसं जातो तुला काय माहिती नाही. पाऊस आधी मुळात अजिबात नाही आमच्याकडे. मस्त धो वत्ता निसतो. घरातनं बाहेर पडायला दे ना. पावसच नाही लागणार कसं जातो दिवस काय माहिती. आणि ट्रेन चालली 2 तास
तर होता लेट, खरा नाही काय. आता वाजले 11. मरणाचा तापता, ऊन दिसता, पडला कडकडाव. तुमका बाहेरचे नजारे दाखवते. फायनली 2.5 तास ट्रेन लेट आमच्या इगतपुरी स्टेशनला पोचलेली आहे. आणि आता मी पहिल्यांदा असं प्लॅटफॉर्मला उतरलं आहे, कारण रात्री बसलेलं आहे ना. हे बघा, ही माझी बायली आहे. काय काय खाता जेवण मागवलं. आता आमची ट्रेन ना नाशिक रोडला येईल आहे, पण ऊन बाहेर भरपूर आहे, त्यामुळे बाहेर जायचं नाही. नाशिक रोड स्टेशन. आमची लेटच होत चालली आहे. आता रात्री किती वाजवता काय माहिती, बघूया. अपडेट देणार तुमका मी. जळगाव स्टेशन जंक्शन. भाई आमची ट्रेन नाही म्हटलंच ना तरी 2.5-3 तास लेट आहे. आणि बघू शकता तुम्ही, घामान कसो चेहरा झालो चिकचिक येतो एकदम, म्हणजे डिफिकल्ट. आणि गरमी आहे मरणाची आहे, बाकी काय विषय नाही. नागपुरात असताना गरमी त्याच्यापेक्षा त्या ट्रेनमध्ये पत्रे तापले त्यामुळे आणि गरम होतं. जळगावीला आमचा भुसावळ कधी येता काय माहिती, भूक लागली. आमचं जेवण तर भुसावळला आहे, त्याला भुसावळीला काय बघूया. खाली 2.5 तासानंतर आमची भुसावळला ट्रेन पोचलेली आहे. आणि आमचा नाश्ता म्हणजे त्या जेवण मागवलेलं ना तापणीला बघा. हे बघा, हिने टावका सुरुवात केल्याने त्याकडे का बसून रडता बिचारा, खाता. अशा प्रकारे 2.5-3 तास लेट आमची अकोला जंक्शनला ट्रेन पोचलेली आहे. बसन ना नसतो, कमरेचा तंतोना झाला आहे ना. पण 2 मिनिटाचा सॉल्ट होतो अकोला जंक्शनला. आता निघतो आम्ही आहे ना. बसनो कंटाळलो, झोपानो कंटाळलो,
सगळ्यातच कंटाळ होईल बसन बसन आणि कधी एकदा पोचतो 2.5 तास ट्रेन लेट दाखवता 12 वाजता दाखवता ट्रेन इली पुरी अमृत बघा पुरी अमृतसर ट्रेनचा कसली भरा निघली बघा जनरल बघा बाबू बघा जनरल स्लीपर कोचेस पण भरा निघते काय गर्दी आहे जबरदस्त आणि आडेजाडी अकोला जंक्शन आम्ही सोडतो अशा प्रकारे हा अकोला जंक्शन रात्रीचा असा दिसता गाडी बिडी लावल्यानी एक वर आली आहे बाय बाय अकोला जंक्शन Superfast Express is on platform number 8. गुड मॉर्निंग गाईज तर काल रात्री व्हिडिओ कंटिन्यू करून नाही गावलो कालके स्टेशनच्या गाडीलो गाडी न गेली गाडीत बसलो आणि डायरेक्ट हॉटेलवर येलो एवढं कंटाळ येलेलो बसान उठानं नुसता कमरेचा दोन पूर्ण गाडीला आणि येऊन डायरेक्ट झोपान दिलं आहे तो आता उठलो आहे सकाळच्या वाजल्यात नाही म्हणलं तरी 10:15 10:30 कारण की ट्रेनमध्ये झोप काय पूर्ण होणार नाही ही जी ट्रेन होती 01140 त्या ट्रेनचा आता तुम्ही प्रवास बघलास एकदम बोरिंग असं प्रवास होतो कारण की 24 तासाचे 29 तास झाले जाम घंटा होईल मी तर रेकमेंड करीन की ह्या ट्रेनने प्रवास करू नको कारण की बोरिंग हा त्यापेक्षा दुसरा काहीतरी पर्याय निवडू करू आम्ही पण आता जाताना असा ही ट्रेन पण ह्या ट्रेनने प्रवास तुमका दाखवते नाही कारण की दुसऱ्या ट्रेनचा प्रवास दाखवतो आहे सारखं काय आहे त्याच ट्रेनचा प्रवास तो पण मुंबईपर्यंत दाखवतो आहे तर माझे व्हिडिओ हे असे येतच असतात त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमचंच असं आहे तुमचं लाडकं धोनं त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको चला तर ह्यो व्हिडिओ आता मी हयच थांबवतो आहे कारण की ह्यो व्हिडिओ पण केला आहे तर तुमका पुढचा व्हिडिओ बघतो कारण की मी आता आईला आहे नागपुरात त्यामुळे आता आहे ना आमचं दररोजचं रूट असतो दररोजचे काय काय फंक्शन असतं ते आता तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतले मी लॉंग व्हिडिओत नाही जायला शक्य झाला तर शॉर्ट व्हिडिओत नक्की दाखवेल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील चला तर मग टाटा